व्हिडिओ बनवतायत दादा बघा. व्हिडिओ बनवू आपण. चला आपल्याकडे आज मुंबईचे पाहुणे आले. आता शेपू कशी खुडायची ते म्हणतात, त्यांना आपण शेपू कशी काढायची ते पण दाखवणार. हा ही आमची दीदी. तो इकडे ते एक ससा आलाय तेव्हा ससा. हा आमच्याकडे ससा आलाय. कान हालून दाखव. अरे वा लय भारी कान हालत आहे. हा इकडे एक ससा आहे. याच्यात 10 पर्णी अर्क आहे ना, लिंबाचा पाला, रुई, टणटणी, निरगुडी नाही का याच्यात फवारायला घ्यायचं म्हणून. फर्मेंटेड करायला ठेवले का तुम्ही? हा नाही का थांब दे जेव्हा येतं हा बांबू याने हलवायचा. तुम्ही किती दिवसांनी आला? शेण पण टाकलं रे तुम्ही? हा ऑर्गॅनिक. आता तुमचं मेडिकल झालेलं आहे ना, फार्मसी. औषध कसं बनवायचं नाही का, आम्ही असे औषधं बनवते नाही का. हे 10 पर्णी अर्क. किती दिवस? हा किती दिवस झाले? तयार झाले. आता हे गाळून घ्यायचंय आपल्याला. तयार झाले. आता गाळून घ्यायचे. गाळून तुम्ही त्याला गाळून ड्रम मध्ये ठेवायचे. आता बांधून टाकायचा. एका पंपाला 150 ml घ्यायचं. हा 150 ml घ्यायचा. आणि याने जर आळी मेली नाही तर मग अजून एक औषध आग्नेयास्त्र बनवायचा. तो 150 ml आणि हा 150 ml घ्यायचा. कशी आळी असू द्या मरणार. आता हे तुती. हा आता हे तुती आहे ना. आता याच्यामध्ये मेथी लावली होती. इकडे ही मेथी काढून झाली. हा नाही आता ही नांगरून घेतली ना, मग आता याच्यामध्ये ह्या तुतीला भर घेऊन टाकायची थोडीशी. आणि पहिली सलग घेतली होती ना आपण, हिची जेव्हा तुतीची कटिंग केली तेव्हा आपण ह्या याच्यामध्ये सलग वाफ्यामध्ये घेतली होती. आता आपल्याला तुतीचं पण नियोजन करायचे ना, मग आपण आता काय करणार, याच्यात भाजी टाकणार. हा एमटी सोडणार, त्याच्यात भाजी टाकायची. हा एक आड एक टाकायचं. आणि मग जो रिकामा आहे नाही का, त्याच्यामधून मग आपण या तुतीचं व्यवस्थापन करू शकतो नाही का. असं म्हणजे उपयोग करणार आहे पूर्ण लँडचा तुम्ही. हा आणि आता जो हा आहे ना, हे तुतीचं 2 प्लॅन्ट आहेत नाही का, त्याच्यामध्ये आपल्याला मुळा लावायचे, बीट लावायचे. म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्ही त्याच्यात परत आता मुळा लावायचा, बीट लावायचा, असं भाजीपाला द्यायचा. आणि हा मधला सोडायचा. जेव्हा ही भाजी निघल ना तेव्हा ही निघायच्या आधी हिच्यात टाकायचा. हा आणि हा हिच्यात टाकायचं. आणि ही मार्केट जाईपर्यंत मी असं प्लॅनिंग आता सुरू केलंय आपण. ऑर्गॅनिक फार्मिंग नाही का. आता हा पाला झालाय ना, आता तिकडे काही आपल्या याचं नियोजन चालू आहे नाही का तिकडे तुतीचं. त्याच्या खाली प्लॉट मध्ये लागले होते हा तिकडे आहे. हा पुढे ना. तिकडे कोथिंबीर. अरे बाबा त्याच्यात जाऊ नको कसा जाऊ काय. शेणखत टाकायचं. आणि तिथं आपण बीडी कंपोस्ट लावले नाही का बेड, तर त्याच्यामध्ये एक उंदीर जातोय मध्ये नाही का. हा त्याच्यात उंदीर जायले, त्याच्यावर घुस जायले त्या बेडमध्ये. मग ती अशी उकरून बाहेर काढली ना, मग तो आपण भरून आणायचं, याला टाकून द्यायचं. हा उकरायला लागत नाही ना. म्हणजे हे जंगलामध्ये जे फिरताना घुशी नाही का उंदर, ते त्याच्यात जायले त्या बेडमध्ये. मग ते उकरतात. तो तयार झालेला खत बाहेर फेकता ना उकरून, मग आपण तो भरून आणायचा ना आपल्या भाज्यांना टाकायचा.
पण ती कोथिंबीर कशी काढायची माहिती आहे का? नाही, तुम्ही सांगाल तसं. वरून कुडतात काय? हा वरून कुडतात. मग मार्केटमध्ये कशी पाहतोय आपण? ते डायरेक्ट मुळासकट. मग मुळासकट काढायची आहे का नाही? येतोय का चांगलं फोटो? नक्की का? हे आलं का पण? हे आलं असं तरच. चला पुढं. नाही, तुझ्या दोन्ही. हां, तुझ्याच दोन्ही ना, दुसरा option नाही ना. आणि मग ती बांधतात तशी ते सुकलेली. तू तर आहे नाही तर दाखवू का तिथे? हे बघ इथं आहे बाय. हे बघ इथं सुचले बाय. हे का बांधून शिल्लक राहिलेले या यांनी बांधायचं. इथं पायपाच्या याच्यावर ठेवले म्हणजे समजेल नाही का? आहे का नाही? ह्या बाजीला जर खत टाकला ना, ह्या बाजीला जर खत टाकला असता ना तर सगळे प्लॅन्ट सारखे असते. पण मग आता आपण याला खत नाही टाकेल, त्याच्यामुळं मग जिथं खताचं म्हणजे शेणखताचं जो पाणी आहे ना, जिथं लागलं ती तशी व्यवस्थित झाली नाही का असं. याच्यासाठी पण बिया टाकायच्या. आता याच्यासाठी आहे ना अजून जीवामृत बनवायचे आपल्याला. म्हणजे अजून जी सेंद्रिय निविष्ट आहे ना ती आपण अजून आपल्या जमिनीत नाही वापरेल. हे न वापरता आपल्याला असा रिझल्ट मिळतोय नाही का? म्हणजे आता 5 वर्ष आपण याच्यात खतं टाकेल नाहीत. हां, आणि आता तिकडं बघा आता तिकडं रोटर चालू आहे नाही का? त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच आता किती घाण आहे नाही का? आता तो पूर्ण जमिनीमध्ये मिक्स होईल नाही का? मग तोच काडी कचरा कुजतोय ना पाणी सोडलेलं. हा, हे ना हे रेशीम शेतीसाठी हा पाला रेशीम शेतीसाठी वापरायचा. हा, म्हणजे हे एक टाकायचं शेडमध्ये. मग तेव्हा मग तुती येतात, पण तुतीसाठी मी झाडं ठेवले 2-3. ते असे गावठी येत नाही का? ही विवन व्हरायटी नाही फळं येते. हा, आता हा काडी कचरा आहे ना, आता याला रोटर केला एकदम मऊ जमीन होणार नाही का? नांगरू ना पूर्ण. आता तिकडे रोटर केले ना त्याच्यात फिरून पहा एकदम अशी गादीसारखी मऊ जमीन लागेल. हा, आता हा बुडाला नाही का? आता हा चार आहे. आता हा कापून आपल्या शेळ्यांना टाकायचा. आणि आता असं निर्मळ झाला ना इकडं. आता याच्यात रोटर केला. आता हे मग पाहिजे तिथं आपल्याला ते चालवता येते नाही का? मऊ आहे ना. पहिलं डायरेक्ट मुरबाट होतं. माळ होता भाऊला माहिती आहे. टोटल माळ होतं नाही का? हा, मी जेव्हा टेलर काम सोडला ना तेव्हापासून मी जमीन बांधवायला सुरुवात केली. आता माती बघा कशी झाली. डायरेक्ट मुरुम होता. आता याच्यात तेव्हा मुळे आधी या मुळे आधी काडी कचरे आहे ना, मग हा आपल्या या कुजायची प्रक्रिया याच्यात आपोआप चालू होती नाही का? आणि आपण सेंद्रिय निविष्ठा टाकीतो ना, मग हे जमिनीमध्ये जे जीवाणू असतात नाही का, त्यांना मग ते खाद्य मिळते. मग ते जीवाणू मग ती जमीन नापीक नाही बनत आपली. आता ही सॉईल नाही तर ही माती कडक असते नाही का? आता एकदम नरम आहे ना. ही डेकोळ अशी डायरेक्ट उगा झाला होते नाही का? आवाज आहे आता.
ट्रॅक्टर पाहिला आपला बारका, कसा वाटला? मस्त आहे ना? कुठं? हा, हे पक्ष्यांचे आहेत ना, पक्ष्यांचे असे घरटे वगैरे राहते मस्त याच्यावरती असे. आता याची कटिंग केली ना, आता याला फुटवा चालू झाला. म्हणजे बारीक बारीक. हा, हे म्हणजे असं असं होतं नाही का हिरवं. पण आपण कसं एका वेळी कटिंग करेल नाही ना. हा, आता याची कटिंग करून नेली का मग शेळ्यांच्या याच्यात टाकायचं. मग शेळ्याचा पाला खाऊन घेतात. मग ज्या काड्या उरल्या ना, त्या काड्या बांधून आणि एक साईडला ठेवायचा सरपण नाही का, जाळायला. मग हा, स्वयंपाक करायला. रिसायकल शेती चालू आहे आपली, त्याच्यामुळं मग थोडं थोडं आता त्याच्यात सुधारायला थोडासा वेळ लागेल नाही का. हा हिरवं आहे ना, आता हे तिकडे नाही का ते दिसतंय बाय पाला, तसा पाला तयार होईल. आणि आमची रेशीम शेती निघाली का, ह्या जो पाला शिल्लक राहते ना बेडवर, मग त्याच्यातून डायरेक्ट त्याची कुट्टी करायची आणि ती कुट्टी मग डायरेक्ट त्या खड्ड्यात टाकायची. तिथं खड्डे नाही का, त्या खड्ड्यात त्याच्यात हा, त्या खड्ड्यात टाकलं का तिकडून गोठ्याचा दूध पाणी येते, ते त्याच्यात कुजते नाही का असं. आणि पावसाळ्यामध्ये मग त्या खड्ड्यातच पाणी सोडायचं, त्या खड्ड्यातलंच पाणी मग भात शेतीला सोडायचं. मग ते पूर्ण असं मिक्स होऊन पाणी बिगर खताचा. हा का, आताच लावले ना तो. याच्यात नाही, इकडे टाकले आता भाजी. या आपल्या शेळ्या हे बघा आता पेरू अजून बारीक आहे ती. हे बघा हे बघ इकडची मेथी शेपू विकली, आता परत आता दुसरी तयार होऊ राहिली. हा हा,